पडगाव धरणाचे पाणी देणाऱ्या सरकारचा अरे वन खात्याचं करायचं काय वन खात्याचं करायचं काय पाणी आमच्या हक्काचं अरे वन खात्याचं करायचं काय वन खात्याचं करायचं काय नाही कुणाच्या बापाचं अदानीला पडगाव धरणाचे पाणी देणाऱ्या सरकारचा अदानीला पडगाव धरणाचे पाणी देणाऱ्या सरकारचा अरे वन खात्याचं करायचं काय वन खात्याचं करायचं काय गरीब शेतकऱ्याने मुलीच्या बैलगाडी टाकली असेल त्या शेतकऱ्याची अखंड बैलगाडी या ठिकाणी आणलेली आहे या ठिकाणी मी विनंती त्या ठिकाणी आपण अदानीच्या कॉन्ट्रॅक्टरना परमिशन दिलेली आहे पण त्या परमिशन मध्ये आपले क्लॉज काय आहेत की कुठलंही झाड तोडायचं नाही कुठलंही झुडूप तोडायचं नाही किंवा त्या ठिकाणी जंगलातून रस्ता करायचा नाही पण त्या ठिकाणी आपले दुर्लक्ष आहे मॅडम अजिबात तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी रस्ता देखील केलेला आहे त्यांनी कच्चा रस्ता केलेला आहे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल देखील केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 1 गुंठा परिसर त्यांनी खोदलाय पूर्णपणे याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे त्याच्यामुळे हा गुन्हा आहे आणि ह्यो गुन्हा त्या ठिकाणी आपण नोंदवावा आणि तात्काळ ती मशिनरी जप्त करावी एवढी त्या ठिकाणी मी मागणी करतो या ठिकाणी धनाजी चव्हाण यांना विनंती अगोदरच ठरलेला आहे सरकार आणि अदानीचा अगोदरच ठरलेला आहे पाणी तर न्यायचंच आहे पण फक्त कुठनं न्यायचं आहे आणि कसं न्यायचं आहे एवढाच फक्त आता त्यांचा विषय बाकी आहे तर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की एकेकाळी मला वाटतं छत्रपती शिवरायांच्या काळात देखील सह्याद्रीवर अतिक्रमण करायचा मुघलांच्या द्वारे प्रयत्न झाला होता पण आता तसाच प्रयत्न पुन्हा एकदा राजकीय मुघलांचा वरद हस्त घेऊन कोणीतरी अदानी सारखा शत्रू या ठिकाणी सह्याद्रीवर अतिक्रमण करू पाहतोय त्यावेळी छत्रपतींच्या मावळ्यांनी तो त्यांचा प्रयोग हाणून पाडला आता देखील आपण छत्रपतींचेच मावळे आहोत या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो छत्रपतींनी त्या काळी जी लढाई केली होती सह्याद्रीसाठी तशीच लढाई आपल्याला पुन्हा एकदा सह्याद्रीसाठी करायची आहे तुमच्या आमच्यासाठी करायची आहे इथल्या मातीसाठी करायची आहे या ठिकाणी मी विनंती करतो प्रकाश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं